मागच्या काही दिवसात इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर आणि स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरवर कसा होतोय हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर पहिला आहे इंधन पुरवठ्यात अडथळा. खनिज तेलाच्या व्यापाराचा मोठा हिस्सा हार्मुझची सामुद्रधुनी मधून जातो. इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे हा सागरी मार्ग धोक्यात आला आहे. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 60% एलपीजी आयात करतो, ज्यातील मोठा भाग याच मार्गावरून येतो. युद्धामुळे मालवाहू जहाजांची ये-जा या मार्गावर थांबली आहे किंवा ती वळवून लांबच्या मार्गाने आणावी लागत आहे. दुसरं कारण म्हणजे जागतिक बाजारपेठेत दरवाढ. युद्ध सुरू झाल्यापासून जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या मोठ्या किमतीत वाढ झाली. एप्रिल 2026च्या सुरुवातीला भारतात कमर्शियल सिलेंडरच्या दरात 195 रुपयांची मोठी वाढ झाली. जरी घरगुती सिलेंडरचे दर काही प्रमाणात स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असले तरी कच्च्या मालाची वाढती किंमत यामुळे सिलेंडर महाग होत आहे. तिसरं कारण म्हणजे साठेबाजी आणि भीती. गॅस सिलेंडर आणखी महाग होतील किंवा मिळणार नाहीत या भीतीपोटी अनेक ग्राहक आगाऊ बुकिंग करत आहेत. यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण झाली. इराण अमेरिका युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. जोपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित होत नाही आणि जहाजाची वाहतूक सुरळीत होत नाही, तोपर्यंत ही दरवाढ आणि तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे.